नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, मी सध्या आहे पोंडूळ गावामध्ये, पोंडूळ नंबर 3 जे की बीड जिल्ह्यामध्ये येतं। आपण बरेचसे व्हिडिओ पाहितले, बऱ्याचशा मोठे मोठे फार्म बघितले। आज आपण एकदम छोटे खाणी शेळी पालन पाहणार आहोत, जे की शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून फायदेशीर आहे। कशा पद्धतीने फायदेशीर आहे, खरंच शेळ्या परवडतात का, सुरुवात ही छोट्यापासून करायला पाहिजे मित्रांनो। कशा पद्धतीने करायला पाहिजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना शेळी पालन सुरुवात करायची। नमस्कार बाबा। नमस्कार। प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती। आपलं नाव आणि आपलं गाव सांगा। सुखदेव तुकाराम ढाकणे। बर, आपलं गाव? राहणार पोंडूळ नंबर 3, बर, आपल्या शिरूर जिल्हा बीड। बर, आता आपल्याकडे सध्या किती शेळ्या आहेत बरं? आता आपल्याकडे हे काय 7-8 शेळ्या आहेत ना। बर, आता ह्या 7 ते 8 शेळ्या परवडतात का बरं तुम्हाला? 8 शेळ्या म्हणजे वय मर्यादिनी परवडतात, वय मर्यादेने? वय मर्यादिनी। बर, आता मी 10-20 सांभाळू शकतो, 20 सांभाळू शकतो, हा, हा. आणि आपल्या वय मर्यादिनी मी सांभाळू शकतो। हा हा, वय मर्यादेच्या हिशोबाने एवढ्याच? वय मर्यादिच्या 10-12 शेळ्या सांभाळू शकतो। बर, कशा शेळ्या परवडतात बरं, काय सांगतात? कशा शेळ्या पडतात म्हणजे काही गाभण्या परवडतात, काही ताण्या परवडतात। हा, तुम्हाला जे पाहिजे, हा हा, म्हणजे आपल्याला जसं परवडन तसं जमतं ते। बर, तुम्हाला कसं वाटलं बरं आपण आता शेळ्या घ्यावा, शेळ्यामध्ये फायदा आहे? आता शेळ्यामध्ये फायदा म्हणजे बिन भांडवली धंदा आहे, हा हा, फिरायचं फक्त काम, फक्त आपल्याला व्यायाम होतो। हा हा हा, आता तुम्ही याच्यापेक्षा अजून जास्त बनविलं तर मग तुम्ही यांना घास टाकू शकता, हा हा, यांना कुटी टाकू शकता, हा हा, हा. म्हणजे व्यवस्था आपण करू शकतो। हा, शेड बांधू शकतो। हम्म. आता याच्या पुरतं आपल्याला काही शेडची गरज नाही, आपल्या ह्याच्यात दारातच बांधल्या जातात। दारातच बांधल्या? हा. पावसा पाण्याचं मग? नाही, पावसा पाण्यात आहे ना आपल्याकडे शेड आहे, मोठे 10-15 पत्र्याचं। असं आहे का? म्हणजे पण एकदम साधं आहे म्हणायचं? नाही, हा पत्र्याच आहे ना आपलं, घरच आहे, म्हणजे दररोज आहे त्याला 2। बर, हे गावरानच शेळ्या आहेत? ह्या गावरान शेळ्या। बर, तुम्ही बोलता बोलता काहीतरी सांगत होते, गुडघे दुखी कुठं काय? नाही, मग आता तुम्ही म्हणले का तुम्हाला हे परवडत आहेत का? हा हा हा, मग तुम्ही म्हणलात परवडत, मी म्हणलं माझ्या वय मर्यादेने मला परवडत आहेत। हा हा हा, मग मी जास्त सांभाळू शकतो, पण पळायला लागलो तर मग काय करी? हा, मग ते गुडघे आपल्याला मग त्याच्यामुळे मर्यादित सांभाळायचे, बाकी काही नाही अडचण। शेतीला जोडधंदा बरा आहे म्हणायचं? शेतीला 2 जोड आज काल परवा दिवशी मी 60,000चे विकल्यात। 60,000च्या? हा, किती विकले? 60,000? 60,000चे 2 करड, हा, म्हणजे 2-2 करड, हा. म्हणजे 4 आणि 2 6 विकले लहान। 6-7 म्हणजे 10,000 आले? हा, पाठ बोकड होते का? बोकडं होते 4 हा, आणि पाठी होत्या म्हणजे 1। बरं, आता बरेचसे जे शेतकरी आहेत ना, त्यांचं असं मत आहे की शेळ्यामध्ये काही नाही, शेळ्या लोक सांगतात व्हिडिओ मध्ये, शेळ्यामध्ये काही नाही असं जरी म्हणत असले हा, तर शेळ्यामध्येच आहे, पण करणाराचा कटाळा जे करील ते केलं पाहिजे। आता मोठं जनावर घालायचं, तुमच्या डेअरीवर दूध घालायचे, हा. दूध घालायचे म्हणजे ते काय फुकट आहे का तुम्हाला? नाही ना? हा, त्याला पोतं आलंच पाहिजे पिंचं। बरोबर आहे. मग मोठं जनावर सांभाळण्यापेक्षा याला हिंडून दिलं, थोडं खाऊ घातलं तर मग ते येतं किती चांगलं। तुम्ही म्हणले बिन भांडवली, हा, म्हणजे ह्याला तुम्ही ह्या डोंगरामध्ये फिरतात, हे करतात, मग ह्यांना त्याच्यामुळे याला सांभाळायचं, फक्त सांभाळायचं। घरी काही चारा नाही ह्यांना? नाही, घरी आपण खोराक चालतो ना, पेंट पेंट कोणती चारता बरं? आपली खपरी पेंट, बरं, त्याचं सरकी काय पेंट। प्रमाण असतं का, कसं चारता? तसं काही नाही, आपल्याला त्यांना जसं सहन होईल तसं ते काय चार म्हणजे जास्त म्हणजे आपलं थोडं थोडं दररोज समजा? नाही नाही, असं धरायचं हा रचक हा, आणि ठेवायचं। कोणती पेंट असते ती? खपरी पेंट असतो, सरकी म्हणजे आता ताण्या झाल्यात त्याला सरकी पेंट। ताण्याला सरकी पेंट? हा, आणि किती? अशी आता आता यांना ताजं बनवण्यासाठी, चांगलं तेज बनवण्यासाठी खपरी पेंट, तेज बनवण्यासाठी? त्याला सहन होईल तसं चारायचं, फक्त जास्त नाही चारायचं। हा, गहू चारू शकतो, हम्म. पुन्हा त्या मकाचा भरडा चारू शकतो, म्हणजे आपली जशी कुवत असेल तसं। बरं, तुमच्या दृष्टीने कोणतं चांगलं आहे बरं पौष्टिक? पौष्टिक नाही असं, आता ही गाभण शेळी, हा हा हिला खबरी पेंट पाहिजे, हा हा उद्या त्याला ही वेली समजा, हा हा, तर हिला सरकी पेंट पाहिजे, म्हणजे दूध काढायला मिळालं पाहिजे, बाकी काही नाही। आणि खाती खबरी पेंट काही खाती। आता तुमचं समजा वय झालं तर तुम्ही म्हणतात की माझ्या हिशोबाने मला 4-5 नाही, माझ्या वयाने मी सांभाळले ना। बरं, तुम्हाला सुरुवातीला अनुभव होता का पहिला कधी शेळ्या बिळ्या होत्या? सुरुवातीला म्हणजे मी 1972 पासून हेच करतोय। 1972? मी बैल होतो, शेतकरी होतो, शेतकरी मग करता करता वडील कारागीर होते, मग कारागीर करता करता मी त्यांच्या बरोबर कारागिरी 35 वर्ष शिकलो। 35 वर्ष कारागिरी? 72 पासून, हा, 1972 ला मी नवीन होतो। हा हा, आणि त्या टायमाला किती शेळ्या होत्या तुमच्याकडे? त्या टायमाला होत्या 5 अशाच? एवढे प्रत्येक म्हणजे जवळपास शेतकऱ्याकडे आता आपण जर गावखेड्यात जर बघितलं शेळ्या असतातच म्हणायचं? नाही, शेळी म्हणजे त्यांची एक यांचे 10-20 हजार रुपये कुठे गेले, गरीबाची म्हैस म्हणायचं? म्हैस दूध बी देते, दूध देतील, पैसे देतील, पैसे ATM सारखेच पैसे, हा. काय अडचण आली? आता हे हा. कळलं, जोडी 15-15 हजाराला 14-14 हजार किती?
आता हे काय हेच आलेले हा हा किती महिन्याचे आता हे 3-3.5 महिन्याचे पिल्ले आहेत. तुम्ही किती महिने झाले नंतर विकतात नाही आपल्याला आपलं जसं अडचण येईल तसं इकडे. म्हणजे पैसे लागले की बँकेत गेल्यासारखं हा म्हणजे आपल्या अडचणी होते काय असं विकायचेच म्हणून नाही हा. आपल्याला जसं म्हणजे भाव म्हणजे तेजी येईल तसं. तेजी येईल तसं हा. म्हणजे अडचणीच्या टायमाला आधार आहे म्हणायचे एक प्रकारचे अडचणीचा टायमाला म्हणजे कोणाला भीक नाही मागायची. गरजच नाही हा आणि जरी तुमचे पैसे काढले हा. काढले हा. त्यांना म्हणायचं मी 8 दिवसात देतो. हा. 8 दिवसात आपलं इकून टाकायची हे काय तुमच्या पैशाच्या पुरतं. पैशापुरतं हा आणि खायला धान्य असले तर असले काय बाजार कोणाला म्हणजे कोणाला भीक मागायची गरज नाही. हे असल्यावर हा बर आता शेती समजा जर एखाद्याकडे असेल आणि अशा शेळ्या शेतीमध्ये परवडतं का शेळीमध्ये परवडतं आता शेती शेळ्याला खोराक घालण्यासाठी घास वगैरे लागतो. मग शेती आता ह्या कशा ऐकायचं आता शेती ही आपली जीवन आहे. हा हा हा, शेतकऱ्याचं जीवन आहे. उपजीविका भागण्यासाठी आपण समजा हेच सांभाळ आपले कसं भागन तर मग हा हा त्याच्यातून हे त्याला जोड पाहिजे त्याच्यातून हे म्हणलं ना मग हा त्याच्यातून हे आणि ह्याच्यामुळे ते हा, त्याच्यातून हे बर बर आता जे नवीन तुम्ही जर आता जर बघितलं हम्म. आता तुमच्यासारखेचे म्हणा किंवा आता मटणाचे भाव वाढले तर बघून शेळी पालन असे आमच्यासारखे तरुण करायला लागले तर पण मोठ्या स्वरूपामध्ये मोठं शेड वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या तुम्हाला सांगतो एकाएकी करायचं हा. नाही पण ते एकाएकी नाही करायचं. एकाएकी नाही करायचं हा. का बरं का बरं म्हणजे आपल्या त्याची गौरव आली पाहिजे तिला दुखणं कळलं पाहिजे तिचं काय होतंय मग कळलं पाहिजे का आपण मोगमच घ्या किती कमी पैशात मग किती काय घ्या का हा? आता मी आता 40 शेळ्या सांभाळू शकतो पण मग आता मला चालणं होत नाही मग मी 40 सांभाळू शकतो का नाही नाही बरोबर. मी असं आहे. आपले आता म्हणजे- इथं तुम्हाला जर पाहिजे असलं तर इथं खाली आहे बांधून. बघू अनुभव समजा एक अनुभव पाहिजे म्हणायचं आणि अनुभवूनच करायला पाहिजे नाही थोडं थोडं करायचं तुम्ही यादच म्हणले का आपल्याला यादच आणायचे ते 40 शेळ्या तुम्ही 2 टप्पे करा 20 चे करा ते काय त्याला काय करते ते काय करते त्याचं सांगून अजून 1 महिने तुम्ही अजून 20 आणा. पैसे राहतात का फायद्याचा पैसे आहे का? राहण्याच नाही हा, हा. काही इथं दुखत आहे का ही आपल्याला मार्केटमध्ये कशी बसली हिला काही आजार आहे का मग ह्यो तुम्हाला कळला पाहिजे ना आजार. सगळ्यात महत्वाचं हे हा त्याचं दुःख कळलं आलं पाहिजे की तुम्ही कसं भरायचे कसं काय पैसे मग काही करायचं का बरं आता ते मोठे कानावाले बघा ते बिटल जात ते शिरोई जात ती अशी फिरायला जमत नाही ती हलका होती ती जात नाही पाहिजे अशी म्हणजे फिरणाराला नाही पाहिजे फिरणाराला तिथं कोणती पाहिजे ती. फिरणाराला कोणती मग फिरणाराला ही जात गावात. गावरान हा. प्युअर गावरान आता ही दगड आहेत का नाही हे हा हा हिला काही होतंय का काहीच होत नाही पावसाळ्यात सुद्धा कवाच नाही तिला लगेच दुखणं येणार ना आजारी येणार. हा 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 बर 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 आता तुम्ही सांगितलं सगळ्या गोष्टी पण ह्याला जर समजा आता तुम्ही हे किती वर्षापासून करता म्हणले मी आता 72 पासून हे करतोय 4-5 हम्म, बैल बरं. होते बैलाच्या म्हणजे हे 4-5 आपले तुमच्याकडे कंटिन्यू असतात बरं ह्यांना काय असं एखाद्या वेळेस आलं का बरं आजार बिजार एखादी शेळ्या मेल्या असं काही घटना नाही मरण्याचा विषय तर तेव्हा आपण माणूस बी मरतोय हा हा मरण्याचा विषय घ्यायचा नाही. पण आपणच म्हणायचे माणूसच हा, हा, म्हणायचे हा. सर्दी खोकला आलं इंजेक्शन वगैरे आहे ना गोळ्या हा, हा. औषधं द्यायचे घरगुती उपाय असतात का बरं काही घरगुती काय आता समजा हिला सर्दी झाली हा मग आपण सर्दीच्या गोळ्या आपण त्या मेडिकल मधून आणायच्या हा हा पाजायच्या सर्दी हा. खाला म्हणजे खात नाही ही हा. मग हिला काय होतंय हा. मग हिला काहीतरी मग डॉक्टर आपल्याला जर नाही रेटलं तर डॉक्टर बोलवायचं आपल्याला नाही रेटल्याच्या नंतर डॉक्टर आपल्याला doctor- आधी आपल्याला थोडंफार काहीतरी आलं आपल्याला पाहिजे कळतंय त्याचं आपण उरगडणार आहे त्याला ह्याच्यासाठी आधी अनुभव आणि घ्यायला मग आपण आपल्याला आता हे लयच खायला मग ही फुगली हा. फुगली तर काय करायचं हा. मग फुगली तर काय करायचं आपण तर मग खाता सोडा पाजायचा लिंबू पाजायचं हा आणि नाही प्रयोग जमला तर मग डॉक्टर बोलायचं आता नवीनला हे माहित नाही त्याच्यामुळे तुमच्यासारखा अनुभव पाहिजे डॉक्टरला बोलायचं तुमच्यासारख्या लोकांना भेटायला पाहिजे हा. माहिती घ्यायला पाहिजे मग शेळी आणि पालन- शेतकऱ्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजे त्या समजल्या पाहिजे ना तुम्ही आता परिचयामध्ये आलात ना तुम्हाला हे सांगता पण आलं पाहिजे हा 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 हा? बरोबर. तुमच्याकरता सुद्धा बोलतो मी. हा 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 सगळ्यालाच हे म्हणजे पुढच्याला समजलं नाही पाहिजे तुम्ही पुढे आता तुम्ही डॉक्टर आहेत हा समजा हा मग डॉक्टर आहेत मग तुम्ही डॉक्टर आले तुम्ही आम्हाला कसं काय विचारता तुम्ही काय होते ना हा डॉक्टरला बी समजलं पाहिजे त्या डॉक्टरला बी निदान अंगाला हात लावली हात तापायचा. म्हणजे कळलं पाहिजे हा. तुम्हाला आम्हीच म्हणायचं का सगळं तुम्हीच सांगायचं मग इलाजच तुम्ही करायला जमत नाही. डॉक्टर कायसाठी बोलले हा. म्हणजे डॉक्टरला बी समजलं पाहिजे तिला काय झालंय बघताशेनी आणि आपण त्याला मार्गदर्शन करायचं किंवा असं असं होतंय बर काय करावं लागेल. बरं आता हे जे नवीन तरुण आहेत त्यांच्यासाठी काय सांगतात बरं कसं कसं व्हायला पाहिजे शेळी पालनाकडे आता तुम्ही आता एक बोललात हा की बा ती एक लांब लांब कानाची शेळी हा लांब कानाची शेळीला वातावरण काही जागेवर वातावरण जमत नाही. हा हा आता ही शेळी आमची ही रानाला हा आमच्या ह्या रानाला इथं वातावरण भागते हा हा पण एखाद्या दिवस गंगथडी भागायला गेली तिला वातावरण जमत नाही तिला बाहेर फिरायला जमत नाही हा. तिला बोजा चलणं येत नाही मग काय करणार आपण? हम्म. मग विकणार का आणि विकायला गेलं तर इकत नाही जेवढ्या भावात आणले तेवढे एकत्र कशी इकत तुम्हाला मग ती वंगळ होती ना. हा हा आणि आपण म्हणतो का, मी तर एवढ्या आणली मग कसं काय देऊ आता?
झाला लॉस. म्हणजे तसे मग ते लोक म्हणजे परवडत नाही. आणि मग म्हणून म्हणजे ते म्हणजे ज्यांना करायचं नाही त्यांना परवडत नाही, ज्याला करायचं त्याला परवडत नाही. म्हणजे फायद्याच आहे. आता तुम्हाला हे करड आता 2 करड 600 700 नेले, हा. त्याचे झाले 1400. हा. आणि तुम्ही आता हे 2 महिने सांभाळले 7-7 हजार. 7-7 हजार. हा. मग हेच अजून 2 महिने 3 महिने खोरा जर चालले हा. तर हेच करड तुम्हाला 10-10 हजार एक करे परत मग परवडत नाही का? परवडत. मग त्याला केलं तर परवडत आहे, नाही केलं तर नाही परवडत. केलं तर परवडत. हा. नाही करणाराला काहीच नाही. नाही काय नाही करणाऱ्याला तर काय, त्याला बशी बी तोंडाला लावली तर ते मग तुम्हाला वांढे होत्यात. आता बरेचसे आता आम्हाला काय असतंय, आता आमच्या हे असं तुमच्यासारखे व्हिडिओ आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, ज्यांना अनुभव आहे ते खरं ओरिजिनल, म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल माहिती असते, भंडारा असतो. नाही आता आम्ही याच्या मागे फिरतोच ना, याला काय झालं आता आम्ही या फिरतो. हा. मग आता याला दिवसभर फिरलोत ना, हा हा अरे हे कसं काय कुचमलंय, खाय नाही कसं काय, हा हा मग आमचं लक्ष असतं हा. त्याच्यावर. आधी बाकीचे खाते तर हेच कसं खात नाही, हा. मग आम्ही त्याला जवळ धरणार, हा हात फिरणार, हा त्याला नड्याला काय झालंय का, पोटाला काय झालंय चेक का, करणार. मग असं नड असं करणार, हा हा ते ठासकलं खोकलं मोकळं होणार. हा. म्हणजे आम्ही डॉक्टर बारके, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आणि घरचे डॉक्टर. बारीक डॉक्टर. हा, घरचे डॉक्टर. बारीक नाही, तुम्ही मग डॉक्टर आम्ही मोठे. असं चोळायचं हा आणि मग ते ठसकलं हा. मग म्हणजे ठसकलं म्हणजे त्या आतमध्ये जी काय आतड्यात थोडं कमी जास्त झालेलं असतं, हा हा मग ते निघून जात. आमच्यासारख्याला नवीन करणारा समजणार नाही, आम्ही लगेच डॉक्टरला फोन लावणार. मग ते डॉक्टरशीच बोलणार तुम्ही, आणि त्या- डॉक्टर म्हणणार झाले 100 रुपये, झाले 500 रुपये द्या काढून. हा, द्यायचे मग काय आपल्याला शेळी पालनामध्ये राहता फुगली तर मग तुम्ही खाता सोडा पाजणार नाही, नाहीत. डॉक्टरच औषध पाजणार. हा आम्ही अगोदर खाता सोडा पाजणार हा, नाही राहिल्यावर मग डॉक्टर. नाही, तिला नाही सहनच व्हायना. हा मग आता विलाज नाही, आता इथं दागवणार होते असं आपण समजायचं. हा हा मग येऊ द्या डॉक्टर बी, मग जाऊ द्या हा हा 500 रुपये, आता जाणारच आहे ना. हा हा. प्रयत्न तर करा, बर बर. म्हणजे या अगोदर हे प्रयत्न, मग नंतर ते प्रयत्न. ते प्रयत्न, मग आपले बी खाजगी प्रयत्न पाहिजे. आता हे जे दूध असतं, आता बरेचसे लोक म्हणतात हे 12 वनस्पती खाणारी जात आहे, त्याबद्दल काय सांगतात? तर हे दूध आहे, हम्म. हे आपल्या शरीराला आजाराला म्हणजे पुढे येऊन देत नाही. आपले जे शरीरात आजार काय होणार आहे त्या आजाराला पुढे येऊन देत नाही. म्हणजे हे वनस्थळीचं दूध हे कुठल्याही आजाराला पोहोचत. म्हणजे शेळीचं दूध हे कंटिन्यू खायला प्यायला पाहिजे का? शेळीचं दूध मी आता जवळजवळ 22 वर्ष शेळीचं दूध प्यायला. माझं वय काय असेल तुम्हाला सांगा, आता काय तर अंदाज, तुम्ही अंदाजे सांगा, मग मी सांगतो. अंदाजे असेल ना 60-65 असेल. 56 आहे मी, 1956 72 मध्ये कडी फोडलेला माणूस आहे. वाटतो का मी तसं? नाही ना. पण शेळीचं दूध अर्धा लिटर म्हणजे अर्धा लिटर आतापर्यंत. आता नातू वगैरे झाले ना, आता नातूकडे वळ पडली. आता तुमच्या वाट्यात नातवाला, पण नातवाला पौष्टिक आहे ना. नाही, मग नातू आता तुम्ही पाहिला नाही, भेसळ नाही यामध्ये, काही नाही. असा नातू आहे आता. हा हा, असं आहे का? मग हेच खायला त्याला दूध प्यायला. हा, दूध मग लागतच. आता हे शेळीचं दूध किती निघतं बरं सरासरी गावरान पाठीमागची शेळी? आता एक अंदाज पिल्लाला आपण जर पाजून काढलं हा. तर एक अर्धा लिटर दूध निघतं, जास्त नाही. एक अर्धा लिटर कड पिऊन. म्हणजे कड आपण पाजायची, म्हणजे आपण खोराक घातलं तर नाही का? हा, खुराक एवढं घातल्या. इकडे खाल्ले तर कसं त्याला खुराक देऊन अर्धा लिटर तुमचं भागतंय, मग 4 शेळ्या म्हणजे मग 2 लिटर झालं का नाही? हा, मग 2 लिटर मध्ये त्याला द्या ना अर्धा लिटर. 2 लिटर म्हणजे भरपूर झालं ना तुम्हाला. घरी खाऊन इतकं बी दूध झालं ते. चहा पाणी अडचण नाही. तुमच्या काही इतर म्हशी इतकं दूध झालं, 5 लिटर म्हशी दूध देते आणि हे 4 शेळ्या 4 लिटर दूध देतात. काय करड पिऊन? मग मी म्हणतो आपण करड पिऊन 2च लिटर द्या ना. बरं. म्हशीपेक्षा 5 लिटरच्या दुधाला 1च लिटर भारी येऊ. म्हशीपेक्षा म्हशीपेक्षा 1 लिटर या शेळीचं दूध भारी. एक लिटर दूध भारीच म्हणायचं. हा, म्हणजे हे आपल्या घरी जर लहान मुलं असतील त्यांच्यासाठी फायदा. त्याच्यासाठी एकदम फायदा. बर. आणि जर आपल्या लहान लेकराला सर्दी खोकला झाला, एक भर दूध उकळायचं, त्याच्यात हळद टाकायची, हा. त्याचा सर्दी खोकला खालास. शेळीच्या दुधामध्ये हा, उकळायचं. म्हणजे हे पण अलीकडे हे पण म्हणायचं तो हे एक इलाज आहे म्हणायचं, हे एक आपलं घरगुती नाही उपाय. आपल्या शरीराचा लहान लेकराचा. हा हा हा. थोडी हळद टाकायची, हा. हळद टाकायची, उकळायचं, प्यायचं, खोकला सर्दी खालास. म्हणजे हे एक फायदा होतोय म्हणायचं घरी जर शेळी जर हा, असेल मग तर. त्याला अनुभव आहे, त्याला आता शेळीचं दूध जर आपल्याला जर विकत घ्यायचं म्हणलं भेटत नाही ना. नाही, तुम्हाला एक ओरिजिनल कोण देणार शेळीचं दूध? आणि एवढं कुठं देणार? घरीच असतं ना. हा, घरीच असतं. हा. हो. आपल्या घरी खायसाठीच असतं, हा, हा. विकायचं नसतं. फक्त एखाद्या वेळेस आलं ते एखाद्या बरं, समाधानीत का बरं तुम्ही? आता हे आता डोंगर पट्ट्यामध्ये फिरता, एखाद्यावर पडलं झडलं काहीच नाही वाटत. रात्रीचं फिरतो ते, दिवसाचं काही चांगलंच आहे. व्यायाम होतोय. हा, व्यायामासाठी हा. पहिलंच व्यायाम आहे. भरपूर झाली ना फिटिंग आता. हा. तर शेतकरी मित्रांनो, आवडली का भाषा? आवडली का? हे आपले शेतकरी बाबा होते. हा. डोंगर पट्ट्यामध्ये शेळ्या चारतात. कशा पद्धतीने त्यांनी शेळी पालन घरगुती पद्धतीने. ज्यांना शेळी पालन करायचंय
तर त्यांचं मत आहे ह्यांच्या इतकं जरी वय असलं तर तुम्ही 4-5 शेळ्या सांभाळू शकता. तर हा फक्त आपल्या नवीन शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ होता. जे छोटे शेतकरी आहेत ज्यांना शेळी पालन करायचंय, असे वयस्कर माणसं करू शकता तर तुम्ही का करू शकत नाही? ह्याची त्याची गुलामगिरी करण्यापेक्षा, दुसरा व्यवसाय करण्यापेक्षा हा व्यवसाय फायदेशीर आहे असं बाबांनी सांगितलं. आता काल परवा दिवशी सकाळीच पैसे घेतले. हा. 5 होत्या, हा. 2 विकल्यात. हा. 5 शेळ्याचं मी 1 लाखाचं उत्पन्न करतो शेळ्याचं. 5 शेळ्याचं एका वर्षात 1 लाख सगळं, म्हणजे त्याला काय नफाच म्हणायचं. हा. 1 लाखाचा. 1 लाख. बघा, गावरान शेळ्यापासून 1 लाख. 5 शेळ्यापासून 1 लाख रुपये हे बाबा म्हणतात, आम्ही म्हणत नाही. हे बाबाचा अनुभव. नाही बाबा म्हणतात मी कुठं बी बोलाय सांगा ना, मी सांगतो त्यांना कसं काढायची ती. फक्त त्या पद्धतीने केलं पाहिजे. केलं तरच 1 लाख भेटणार, नाही तर भेटणार नाही. मी काय सांगतोय तुम्हाला हिशोब देतो लगेच. हा हा 15ला जोडी. हा 15ला जोडी तर 16ला जोडी धरायची. 15 पाचे समजा ह्या किती म्हणले, किती 5 शेळ्या 10 कड हा हे झाले 10 7. काढातून हा 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 10 किती झाले? हा 10 आणि 10. 10 जरी म्हणलं तरी 2 जोड्या म्हणलं तर एक ह्याचे 10,000 व्हायला लागले. 5 शेळ्याचे 50. नाही 5 शेळ्याचे 20 10 कड झाले ना मग. हा 10 कडे झाले. हा म्हणजे डबल येतात म्हणजे नवीनदा 100 1 लाख व्हायला लागले. हा बरोबर आहे. तुम्हाला हिशोब लगेच देतो. मग त्याला उलटी खर्च होत नाही का? नाही, लोकांचं नाही. म्हणते का नुसते ऐकते कसं शेती. कसं आहे ते कसे होते तुम्हाला खुराक करावं लागेल हा त्यांना. हा काय आले का डोंगरात गेले का काय? हा. झाडगाला कोणती मध्ये हा. म्हणजे त्यांना थोडाफार खर्च दे. 1 लाखातला किती खर्च धरायचा आपण त्यांना? 1 लाखाचा आपण 10,000 15,000 रुपये खर्च झाला. भरपूर झालं 10-15. लई 10-15 मध्ये पेंड वगैरे सगळं येते. सगळं आलं त्याच्यात. म्हणजे कमी गुंतवणूक, खुराका शिवाय जितर ते जी पैसे देत. पण गुंतवणूक कमी आहे ना. तुम्ही सांगितलेली गुंतवणूक कमी आहे. दुसऱ्या व्यवसायामध्ये तसं नाही ना. हा दुसरा जर व्यवसाय करायचा तर आपल्याला आधी पैसे द्यावे लागतात. बरोबर आहे का नाही? हा आता तुम्ही दुकान टाकली हा. का दुकान टाकली किंवा हा. कशी दुकान टाकली, हा अगोदर तुम्हाला 10 लाख टाकायचे. हा गिरायक आलं तरच पैसे, हा नाही गिरायक आले कुठून पैसे ते? बंद पडलं ते मोडायचं म्हणल्यावर. नाही बंद पडलं तर मग फुकट देऊन टाकायचे वाटायचे कोणाला. शेळ्याचं तसं नाही. नाही करा वाटलं तर मी म्हणतो ही गळून जाऊ द्या तरी तुमची 5,000ला कुठे गेली नाही. म्हणजे ती मरते असलेली सध्या पैसे ही देते. मारायला लागली तरी ही तुम्हाला 5,000 देऊनच जाणार. काय याच्यापेक्षा काय? बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, ती जिवंत आहे तरी तुम्हाला तरी सुद्धा ही 5,000 देऊन जाणार खाटकाला. जवार त्याच्या जीवात जीव आहे तेव्हा. मी काय म्हणतो ही मला इकायची. हा तो म्हणला का अरे नाही परवडत मला. आपण म्हणलो 10,000 हा. 5,000 दी भरून जाऊ दे. हा. तर तिकडे तिचं मटण हा, 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 हा. 5,000 तयार झाले का नाही ती व्हायला गेली का? नाही नाही. हा, हे म्हणायचं. आणि शेतीमध्ये आपल्याला आधी खर्च करावा लागतोय. सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता शेतीचा खर्च म्हणजे कसा आहे तर तो आपल्या नशिबावरला आहे. हा हा तिथं उद्या काय सगळंच खातंय त्याला. हा हा सगळेच खातंय. सगळंच खातंय. कोण कोण खातंय? कोण आता काय नाव सांगता पुरायचे नाही. त्याला सस्स खातंय, हरण खातंय, डुकर खातंय, काय माणूस खातंय, कोंबडी खाती, काय कोण नाही खात त्याला. आणि शेवट काय आणि पदरात? शेवट मिळलं तर झाले 2 गोण्या. आणि मेहनत तर गेली. मेहनत किती झाली तर 10,000 खर्च. आणि अंग मेहनत बी होतीच ना. मग आपली मेहनत तर सोडूनच गेली हो. खर्च तिचा झाला 10,000. तर शेतकरी या, मित्रांनो, हे या. डोंगरामध्ये आपण बसलो होतो. डोंगरामध्ये शेळी पालन हे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतो, कारण ह्यातून भरपूर गोष्टी शिकायजोगत्या असतात. हा. आपण मोठ्या फार्मरचे या, व्हिडिओ या. पाहतो, मोठे मोठे शेड पाहतो. तिकडचं पाहण्यापेक्षा अशा शेतकऱ्यांना आधी भेटा, अनुभव घ्या. अनुभव. शेळ्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. आजार आले प्रथम उपचार कसा करायचा, काय करायचा, त्यांना खाद्य कसं दिलं पाहिजे, त्यांनी सांगितलं. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ बघून एक आम्हाला कमेंट करा. आणि काय तुम्हाला नवीन गोष्टी माहिती पाहिजेत, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन शेतकऱ्यांना ते विचारू शकतो, ते आम्हाला सजेस्ट करा. आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम. राम राम.